श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, चिंता करू नकोस. तुझ्या लेकरांवरचं काळं सावट मी दूर करेल. त्यांच्या वाटेला आलेले संकट माझ्या कृपेने मागे फिरतील. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांवर येणारे संकट टळून जातील. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मी तुझ्या लेकरांचं रक्षण करीन. त्यांना कोणीही त्रास देऊ शकणार नाही. कारण जेव्हा तू माझं नाव घेतो तेव्हा मी स्वतः तुझ्या घराचं पहारेकरी होतो. तू काळजी करू नकोस. कितीही मोठं संकट असो ते माझ्या नावाच्या ओळीपुढे टिकू शकत नाही. मुलांच्या आयुष्यात जे दुःखांचे ढग जमा झालेत ते मी दूर करीन. त्यांना उज्ज्वल भवितव्य देईन. त्यांचं आयुष्य आनंदाने भरून टाकीन. कधी कधी वाटतं की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, पण माझं एक वाक्य लक्षात ठेव, मी आहे ना तुझ्या मागे. मग कशाला घाबरतोस? संकट आली तर माझ्या चरणाशी टेका. मी त्या प्रत्येक अडथळ्याला माझ्या कृपेने दूर करेन. तुझं मूल जेव्हा रडतं, हताश होतं, हतबल होतं, तेव्हा तू फक्त माझं नाव घे आणि बघ त्या लेकराच्या डोळ्यात आनंद कसा झळकतो. मी त्यांचं प्रत्येक अश्रू टाकीन पुसून, कारण त्यांचे आई वडील माझ्यावर विश्वास ठेवतात. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या लेकरांना त्रास देतात त्यांचं दुःख मी 100 पट करीन. पण ज्यांनी तुझ्या लेकरांना प्रेम दिलं, साथ दिली, त्यांच्यावर मी आशीर्वादांचा वर्षाव करेन. कारण मी न्याय करतो, मी प्रेम देतो आणि मी रक्षण करतो. आजचा दिवस खास आहे. माझ्या भक्तांचं मूल संकटात आहे हे माझ्या लक्षात आले. मी आज स्वतः त्या संकटासमोर उभा राहणार आणि त्याला घरच्या उंबरट्या पलीकडेही जाऊ देणार नाही. माझ्या कृपेने तुझ्या मुलांना शत्रूंचं सावलीसुद्धा लागू देणार नाही. तू इतकी काळजी करत असतोस की रात्रीसुद्धा तुझा डोळा लागत नाही. पण आजारापासून निदान एक वेळ माझ्याकडे पाहून शांत झोप घे. कारण तुझं रक्षण करण्याचं काम आता माझं आहे. तुला वाटतं तुझं मूल चुकीच्या वाटेवर जाऊ नये, ते खोट्या लोकांच्या संगतीत पडू नये, मग त्यासाठी माझं नाव दिवसातून एकदा तरी घे. मी त्याच्या विचारांमध्ये शुद्धता आणेन, त्याच्या मनात विवेक जागा करेन आणि त्याला योग्य वाट दाखवेन. मी त्याला चांगल्या मित्रांची संगत देईन, चांगले शिक्षण, चांगले संस्कार, चांगली संधी, हे सर्व मी देईन. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, माझं स्मरण करत राहा आणि बघ कसं परिवर्तन होतो तुझ्या मुलामध्ये. तुझं मूल जर आजारी असेल, अशक्त वाटत असेल, डॉक्टरही म्हणत असतील ही काही आशा नाही, तरी तू हार मानू नकोस. मी त्या लेकराला पुन्हा हसवेन. त्याच्या शरीरात माझ्या कृपेचा नवीन प्राण निर्माण होईल. मी कोणावरही करुणा करण्यास उशीर करत नाही. माझ्या नावाचं स्मरण हे सर्व औषधापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्येक वेळी स्वामी समर्थ माझ्या मुलावर कृपा कर इतकंच म्हणून टाक. मी लगेच धावत येईन. तुझं मूल अभ्यासात मागे पडलंय, स्पर्धेत हरतंय, आत्मविश्वास हरवलाय, पण तू त्याच्या पाठीशी उभा राहा आणि मला त्याच्या जीवनात बोलाव. मी त्याला पुन्हा आत्मविश्वास देईन. मी त्याच्या पाठीवर प्रेमाचं, शक्तीचं, यशाचं हात ठेवीन आणि बघ, जो जोरात हारत होता तोच यशात पर्वत सर करेल. आणि कारण मी आहे त्याच्यासोबत. तो माझा भक्त आहे आणि त्याच्या आईवडिलांनी मला हाक दिली आहे. तुझ्या मुलांनी जगात मोठं व्हावं, नाम कमवावं, सुखी आयुष्य जगावं असं तुला वाटतं, मग त्यांना माझ्या चरणाशी बांधून टाक. जे माझ्या पायाशी येतात त्यांना संपूर्ण विश्व आपसूक झुकतं. आज मी तुला सांगतोय, तुझं लेकरू सुरक्षित आहे, त्याच्यावर माझी कृपा आहे. त्याच्या जीवनात येणारी प्रत्येक परीक्षा मी सोपी करेन. त्याच्या वाटेला येणाऱ्या प्रत्येक अश्रूंचं मी गोड हसू करीन. त्याच्या भविष्याला मी उजाळा देईन. फक्त तू माझ्यावर श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि रोज 2 मिनटं माझं स्मरण कर. कारण स्वामी समर्थ यांना एक भक्ताचा आवाज पुरेसा आहे संकटापासून संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी. मी तुझ्या लेकरांच्या पाठीशी उभा आहे याची जाणीव त्यांनाही होऊ दे. त्यांच्या मनात माझं अस्तित्व रुजव. रोज त्यांच्या डोळ्यासमोर माझा फोटो ठेव. त्यांच्या ओठांवर माझं नाव असू दे. कारण
जेव्हा लेकरं माझं ओळखतात आवाज, तेव्हा मी त्यांचं आयुष्यात बदलून टाकतो. मुलांच्या मनात जेव्हा भीती असते, अंधार असतो, भविष्याबद्दल गोंधळ असतो, तेव्हा ते कोणाकडेही न बोलता मूकपणे सगळं सहन करत असतात. पण तिथे माझी कृपा त्यांचा अंतरंग समजते. मी त्यांच्या मनाला आधार देतो, त्यांच्या विचारांना दिशा देतो आणि त्यांना स्वतःवर विश्वास वाटू लागतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मूल जर चुकलं असेल, चुकीच्या मार्गावर गेलं असेल, वाईट संगतीत पडलेलं असेल, तरी तू त्यांचं तोंड बघू हस, त्याला मिठीत घे आणि मनात फक्त माझं नाव घे. मी त्यांच्या पावलांना थांबवीन, त्या चुकीच्या दिशेला बंद करीन आणि योग्य मार्ग त्याच्या समोर उघडेन. माझ्या कृपेने कित्येक बिघडलेले लेकरं सुधारली आहेत, कित्येक व्यसनापासून मुक्त झाली आहे. कित्येक मुलांनी आत्महत्येच्या मार्गावरून परत येऊन यशाचं शिखर गाठलंय. हे मी केलं आहे कारण मी स्वामीस्थ आहे. आणि या तुझ्या मुलांचं यश हे केवळ नशिबावर नाही, तर तुझ्या प्रार्थनेवर, तुझ्या श्रद्धेवर आणि माझ्या कृपेवर आहे. जेव्हा तू माझ्याकडे हात जोडतोस ना, तेव्हा मी तुझ्या लेकराचं नाव आभाळात लिहितो की हे माझ्या भक्ताचं मूल आहे, याचं काही वाईट होणार नाही. तुला वाटतं तुझं मूल परदेशात गेले, दूर राहतोय, त्याचं काय होईल, ते कोणाच्या संगतीत आहे, कोणाकडे आहे. मग मी स्पष्ट सांगतो, जर तू मला सोबत घेतलं तर तुझं मूल जिथे जाईल तिथे मी आधी पोहोचेन आणि त्याच्या आजूबाजूला माझी अज्ञात कवच उभी राहीन. कोणी त्याला स्पर्शही करू शकणार नाही. तुझं मूल जर दुःखी असेल, निराश असेल, प्रेमात हरलेलं असेल किंवा कोणाच्या फसवणुकीने तुटलेलं असेल, तर तू फक्त एवढं कर, त्याच्यासाठी 2 मिनटं शांतपणे माझं नामस्मरण कर आणि मग बघ मी कसा त्याच्या मनाला शांत करतो, त्याच्या दुःखाला मिठी घालतो आणि त्याला पुन्हा उभं करतो. तुझं मूल जर अपघातातून वाचलं असेल, एखाद्या मोठ्या संकटातून वाचवलं असेल, तर समज की ते केवळ माझी कृपा होते. तुला वाटत असेल योगायोगाने वाचला, पण तो योगायोगी नव्हे, तो माझाच हात होता. तो शेवटच्या क्षणीत पुढे आला. मी वेळ आल्यावर प्रकट होतो, मी संकटाच्या अगोदरच सावधान करतो. पण त्यासाठी तुला जागं राहावं लागतं, मला साथ घालावी लागते, विश्वास ठेवायला लागतो. तुझ्या लेकरांचं जीवन आनंदमय, यशस्वी आणि चैतन्यपूर्ण व्हावं ही माझी इच्छा आहे. फक्त एकच कर, त्यांच्या कानात अधूनमधून माझं नाव सांग, त्यांना शिकव स्वामी समर्थ हे आपले आहे आणि बघ त्यांचं आयुष्य कसं सुवर्ण बनतंय. तुझं मूल कुठेही असो, काहीही करत असो, माझं रक्षण त्याच्या भोवती असेल, कारण माझ्या भक्तांचं मूल म्हणजे माझंही लेकरू आणि माझं लेकरू संकटात जाईल हे मी कधीच होऊ देणार नाही. आणि शेवटी एवढंच सांगतो, चिंता सोड, भक्ती कर. तुझ्या लेकरांचं सुख, शांती आणि यश माझ्या कृपेने निश्चित आहे. मी आहे, मी होतो आणि मी राहीन तुझ्या सनातनच्या रक्षणासाठी सदैव. आज मी तुझ्या मनातील त्या दागदुखीची उत्तर देतोय. तुला वाटतं माझं लेकरू खूप शिकले, पण अजून त्याला चांगली नोकरी का मिळत नाही? मग मी त्याच्यासाठी योग्य वेळेची तयारी करत आहे. त्याच्या नशिबात मी असा क्षण लिहून ठेवला आहे, जेव्हा एकाच वेळी दार उघडतील आणि तुला वाटेल स्वामींच्या वेळेवर किती मोठा चमत्कार घडलाय. तू कितीही प्रयत्न कर, मुलासाठी धावपळ कर, पण जर प्रयत्नात माझं नाव नसेल तर काही पूर्ण होणार नाही. म्हणून प्रत्येक अर्ज करताना, प्रत्येक मुलाखतीपूर्वी आणि प्रत्येक स्वप्नाच्या आधी माझं स्मरण कर. मी त्या स्वप्नाला दिशा देईन आणि यशाच्या पायऱ्या सहज चढवीन. कधी मुलं ऐकत नाही, उग्र होतात, घरातून दुरावतात, पण तू त्यांना तिरस्कार करू नको. माझ्याकडे फक्त सांग, स्वामी माझं मूल परत घरी येवो, त्यांचं मन शांत हो. मी त्याच्या अंतर्मनात उतरून त्याला प्रेमाची, मायेची आठवण करून देईन आणि मग बघ काही दिवसात तो स्वतः तुझ्या समोर येईल, डोळ्यात पश्चाताप आणि ओठांवर आई बाबा मला माफ करा. काही वेळा आई वडिलांनी इतकं काही सहन केलेलं असतं की त्यांचं हसणंही हरवलेलं असतं. मग मी त्या आई वडिलांसाठी त्यांच्याच मुलांमधून सुखाची पावती देतो. म्हणजे जिथे एकेकाळी दुःख होतं तिथे मी आनंदाचं घर उभारतो. मी तुझ्या मुलांना इतकं सामर्थ्य देईन की ते केवळ स्वतःचं नाही तर इतरांचंही जीवन उजळवतील. माझ्या कृपेने ते समाजासाठी आदर्श बनतील, आई वडिलांचा अभिमान ठरतील. कारण माझा आशीर्वाद म्हणजे फक्त वैयक्तिक लाभ नाही, तो संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे जेव्हा तुझं मूल संकटातून यशाच्या टप्प्यावर पोहोचेल तेव्हा विसरू नको, त्याच्या पाठीवर माझा हात होता, त्याच्या मनगटात माझी शक्ती होती आणि त्याच्या मार्गावर माझं संरक्षण होतं. तू जेव्हा रडत होता, हताश होता, अश्रू ढाळत होता, तेव्हा मी शांतपणे तुझ्या मागे उभा होतो.
कारण भक्त रडतो तेव्हा देव गप्पा बसत नाही. देव कृती करतो आणि मी स्वामी समर्थ जो कृतीतून भक्ताचा विश्वास सिद्ध करतो. आजपासून मुलांना दररोज माझं नाव सांग. त्यांच्या शिक्षणात, खेळात, बोलण्यात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझं अस्तित्व ओवाळायला शिकव. जे मूल लहानपणापासूनच स्वामींचं नाव घेईल त्यांचं संपूर्ण आयुष्य सुरक्षित असेल. कोणतीही शक्ती त्याला वाकवू शकणार नाही, कारण त्याच्या मागे समर्थ उभे असतील. तुझ्या मुलांचं भविष्य हे त्यांच्या गुणावर नाही तर तुझ्या आणि माझ्या आशीर्वादावर अवलंबून आहे. तू फक्त मनापासून आशीर्वाद दे. मी त्याच्या मागे उभा राहीन. तू त्याच्या माथ्यावर हात ठेव. मी त्या हातात माझं आभाळ धरून देईन. तू एक वेळ खायला विसर, झोपायला विसर, पण तुझ्या मुलांसाठी माझं नाव घेणं विसरू नको. कारण माझं नाव हे त्यांचं कवच आहे, त्यांच्या आयुष्याचं वरदान आहे. ते नाव त्यांच्या पावलांमध्ये यश, डोक्यावरील सावली आणि हृदयात समाधान देईल. तुझं लेकरू सुखात, शांतीत, आनंदात आणि यशात नांदू दे ही माझीच इच्छा आहे. तू श्रद्धा ठेव, मी कृपा ठेवीन. तू विश्वास ठेव, मी रक्षण करेन. तू आशा ठेव, मी चमत्कार करेन. तुझं संपूर्ण कुटुंब माझ्या छायेखाली आहे. तुझं घर म्हणजे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात मी आहे. तुझ्या लेकरांच्या हसण्यात, त्यांच्या यशात, त्यांच्या श्वासात मी सामावलेलो आहे. तुला वाटतं हे दिवस नकोसे आहेत, खूप अडचणी आहेत, काहीच सुरळीत नाही, पण माझं एक संकट आलीत कारण मी तुझ्या घराकडे लक्ष दिले. आता ती संकट एक एक करून दूर जाऊ लागतील, कारण माझ्या कृपेने खेळ बदलतो, नशीब बदलतात. तुझ्या घरात भांडणं वाढली असतील, मतभेद असतील, शांती हरवलेली असेल, मग घरात दररोज फक्त एकदाच माझं नाव घे, जय जय रघुवीर समर्थ, आणि बघ त्या आवाजातून त्या लाटा निर्माण होतात ज्या वादळांनाही शांत करतात. मी त्या घरात स्वतः वावरतो जिथे प्रेम असतं, श्रद्धा असते आणि स्वामी समर्थ हे नाव असतं. तुझ्या घरात जर माझं नाव आहे तर ते घर माझं आहे आणि मी माझ्या घरात कधीच वाईट होऊ देत नाही. तुझ्या बायकोचा, पतीचा, आईवडिलांचा, भावंडाचा, सगळ्यांचा मी सांभाळ करतो. म्हणून तू काळजी नको करू. कोण आजारी असेल, कोण अडचणीत असेल, कोणाला काम मिळत नसेल, मी सर्वांची व्यवस्था करेन आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखवेन. प्रत्येक घरात एक काळ असा येतो जेव्हा वाटतं की काही शिल्लक राहिलं नाही, पण त्या अंधाऱ्या काळात जर एक जण माझ्यावर श्रद्धा ठेवून उभा राहिला तर मी त्या संपूर्ण घराला पुन्हा प्रकाशात आणतो. मी जिथे असतो तिथे अपयश जास्त काळ टिकू शकत नाही, कारण माझं अस्तित्व म्हणजे विजयाचं ग्वाही. स्वामी म्हणतात, तुझं घर आता माझ्या चरणाशी जोडलेलं आहे. मी रोज तिथे येतो, पाहतो कोण काय बोलतंय, कोण काय सहन करते, कोणाला काय हवंय, सगळं लक्षात घेतो आणि योग्य वेळी कृपा करतो. तुझ्या घरात आर्थिक अडचणी असतील, व्यवहार बिघडले असतील, उत्पन्न कमी असेल, मग रोज घराच्या देवघरात एक दीप लाव आणि म्हण, स्वामी समर्थ तूच आमचं सर्वस्व आहे. तुझ्याच चरणाशी समर्थ समृद्धी आहे. बघ पैसाच काय, समाधानसुद्धा ओसंडून वाहेल. तुझ्या घरात कोणाचं लग्न रखडलं असेल, साखरपुडा अडकलेला असेल, मुलामुलीच्या नात्यात अडथळे आले असतील, तर फक्त माझं नाव घेऊन विश्वास ठेव. मी योग्य स्थळ, योग्य वेळ आणि योग्य लोकांची निवड करेन. जेव्हा माझ्या कृपेने जुळवलेलं नातं जुळतं तेव्हा त्यात फाटाफूट होत नाही. ते नातं आयुष्यभर टिकतं. कधी कधी घरात असं काही घडतं की मनात भीती निर्माण होते. कोणीतरी नकारात्मक शक्ती, दृष्ट अथवा संकटाचा अंधार पसरलेला असतो. पण मी त्या सगळ्या अंधारावर प्रकाशाचा हात फिरवतो. मी त्या दुर्बल झालेल्या घराला परत बळ देतो. माझा फक्त जर घरात असेल तर तो घर संपूर्ण पवित्र करतो. माझं स्मरण करणारा प्रत्येकजण त्या घराचं रक्षण करणारा होतो. कारण घर हे फक्त भिंतीचं नसतं, ते माझ्या कृपेने स्थान असतं. आजपासून तुझ्या घरात रात्रंदिवस माझं नाव घेतलं गेलं पाहिजे. स्वयंपाक करताना, जेवताना, झोपताना, कामाला निघताना फक्त माझं नाव घे आणि बघा घरात कशाचीही कमतरता भासणार नाही. घरात जो स्वामी समर्थ म्हणतो त्यांच्या अंगणात दररोज आशीर्वादांची पावतधार पडते. मुलांच्या यशावर माझं वरदहस्त असतं. आईवडिलांच्या तब्येती सुधारतात, दाम्पत्य प्रेम वाढतं आणि प्रत्येक दिवस नव्या उमेदीने सुरू होतो. माझ्या भक्तांचं घर हे माझंच घर आहे. मी तिथं फक्त पाहुणा नाही तर पालक आहे. ज्यांचं घर स्वामींच्या चरणाशी जोडलेलं आहे त्या घरात संकटदाराच्या पायऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुझं संपूर्ण कुटुंब माझ्या छायेखाली आहे. तुझ्या घराचा दरवाजा, तुझ्या लेकराचा उंबरा आणि तुझ्या स्वप्नांचं आकाश हे सगळं मी माझ्या कृपेच्या झुल्यात बांधून ठेवलं आहे. तुझ्या घरात कोणताही वाईट विचार
वाईट नजर किंवा संकटाचा सावट शिरकावा करणार नाही, कारण मी समर्थ आहे, मी रक्षण करत आहे. तुझं मूल जेव्हा रडतं, जेव्हा त्याच्या मनात चिंता असते, तेव्हा तुला न सांगता ते माझ्याकडे येतं आणि मी त्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेवतो. स्वतःच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू पाहून जशी आई गदगदते, तसंच माझंही हृदय दाटून येतं. मी त्या दुःखाच्या क्षणात त्याला धीर देतो, आधार देतो आणि पुन्हा उभं राहण्याचं सामर्थ्य देतो. तू फक्त माझ्यावर प्रेम कर, माझं स्मरण कर. मी तुझ्या मुलांना अशा मार्गावर घेऊन जाईन जिथे अंधार नाही, अडथळे नाहीत, तिथे फक्त त्यांच्या प्रत्येक पावलावर माझं संरक्षण असेल, त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला माझा आशीर्वाद लाभेल. संसाराच्या धावपळीत आपण अनेकदा मुलांचे मन समजून घेत नाही, पण मी घेतो. माझ्या नजरेतून त्यांचा एक एक विचार दिसतो. त्यांच्या मनातील हळव्या भावना, भीती, आशा हे सगळं मला ठाऊक असतं. म्हणून मी त्या प्रत्येक भावना जपतो, त्यांना दिशा देतो आणि योग्य वेळी योग्य गोष्ट त्यांच्या आयुष्यात आणतो. तुझं मूल जर आयुष्यात एखाद्या चुकीच्या निर्णयाने अडकून बसलं असेल, तर तू त्याला दोष देऊ नको, कारण प्रत्येक चुकांमागे एक शिकवण असते आणि मी त्या शिकवणीतूनच त्याला उंच नेईन. त्याच्या चुका मी माझ्या कृपेने सुधारून त्याला यशस्वी बनवीन, कारण मी शिक्षा देत नाही, मी शिकवतो, उभं करतो आणि नंतर त्याला मुलाला मोठं करतो. तुझ्या घरातील मूल म्हणजे फूल आहे. त्यांना प्रेम, संरक्षण आणि विश्वासाची गरज आहे. मी हे तिन्ही देईन. तू फक्त त्यांना माझ्या चरणाशी जोड. त्यांचं आयुष्य मंदिरासारखं पवित्र होईल, त्यांचे विचार प्रकाशमान होतील आणि त्यांच्या जीवनात केवळ सुखच राहील. तुझं लेकरू जगात काहीही झालं तरी ते माझ्याशी जोडलेलं असेल, तर त्याच्या यशाचं कोणतेही थांबवू शकणार नाही. कधी वाटेल की वेळ वाईट आहे, काही होत नाही, पण ती वेळ फक्त एक चाचणी असते. मी पाहतो की तू माझ्यावर विश्वास ठेवतो का. जेव्हा मी पाहतो की तू अजूनही मला पुकारतोय, तेव्हा मी तुझ्या मुलाच्या आयुष्यात प्रवेश करतो आणि त्यावेळेला सुवर्णात बदलतो. तू फक्त आशेचा दिवा विझू देऊ नको. एक दिवस तुझं लेकरू असं काही करेल की सगळं गाव तुझं नाव घेईल, सगळे म्हणतील हे त्या माणसाचं मूल आहे, ज्याच्या घरात स्वामींची कृपा आहे. आणि तेव्हा तुला समजेल माझं देवावर ठेवलेलं श्रद्धेचं पाणी वाया गेलं नाही. मी जेव्हा तुझ्या लेकरांच्या मागे उभा असतो, तेव्हा शत्रू पाय रोवत नाही. जेव्हाही मी आशीर्वाद देतो, तेव्हा नशिबात नसलेली दारंही उघडतात आणि तेव्हा मी रक्षण करतो, तेव्हा काळसुद्धा वाकून जातो. माझ्या भक्ताच्या मुलांसाठी मी सर्व काही करतो, कारण मी त्या मुलाच्या घरीतील आहेत. आणि तू आजवर किती रात्र रडून काढली आहे, किती उपवास केलात, किती प्रार्थना केल्या आहेत, मी ते विसरत नाही. त्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर मी तुझ्या लेकरांच्या चेहऱ्यावरच्या हसण्यात देतो. काळजी नको करू, हे दिवस बदलतील, परिस्थिती सुधारेल आणि जेव्हा तुला वाटेल की आता सगळं संपलं, तेव्हा मी नव्याने सुरुवात करेन. आणि बघ तुझं मूल कसं यशाच्या शिखरावर पोहोचतं, कारण मी सर्वत्र आहे. मी तुझ्या लेकरांचं जीवन सुंदर करेन, हे माझं वचन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू कधी रात्रभर जागून लेकरांच्या तुझ्या देवाला हात जोडले होतेस ना. मी त्या क्षणाला बघितलं होतं. तुझ्या डोळ्यातलं पाणी, तुझ्या हृदयातलं दुःख आणि मनातलं व्याकुळ बोलणं, हे सगळं मी ऐकलं होतं. तेव्हा मी त्या वेळेला फक्त शांत राहिलो, पण त्याच क्षणी मी निर्णय घेतला, या भक्तांचं लेकरू सुखातच राहील. तुला वाटतं देव कधीच ऐकत नाही, पण माझ्या लेकरा मी ऐकतो. फक्त मी उत्तर थोडं उशिरा देतो, कारण मी उत्तर देताना कायम मोठा आशीर्वाद सोबत आणतो. आज जेव्हा तू म्हणतो माझ्या मुलाचं भविष्य काय, तेव्हा मी उत्तर देतो, त्यांचं भविष्य मी लिहिलं आहे आणि ते सोन्याचं भरलेलं आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या लेकरांनी कितीही चुका केल्या असतील, मी त्यांना दूर फेकणार नाही. मी त्यांना बदलवीन, उभं करीन आणि पुन्हा तुला म्हणण्यासारखं मूल बनवीन. कारण माझ्याकडे दोष बघण्याची नजर नाही, माझ्याकडे परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य नाही. त्यामुळे ज्यावेळी सगळं जग तुझ्या मुलाच्या विरोधात उभं राहतं, त्यावेळेस मी त्याच्या पाठीशी उभा असतो. सगळे नाकारतील पण मी स्वीकार करतो, सगळे हसतील पण मी मिठी मारतो, सगळे नाकार देतील पण मी हो म्हणतो. तुझ्या लेकराच्या माथ्यावर आई वडिलांचा आशीर्वाद असेल आणि माझं नाव असेल, तर त्या लेकरांचं रक्षण या ब्रह्मांडात कोणीही तोडू शकणार नाही. कितीही वादळ आली, संकट आली, ते मूल थोडं हलकं होईल पण कोसळणार नाही, कारण त्याला माझी पाठ राखण नाही. तुझं मूल जर रस्त्यावर आहे, प्रवासात आहे, दूरदेशी आहे, तरी तू चिंता करू नको. मी त्याच्यासोबत सावलीसारखा असतो. त्याचं वाहन चालवणारही मीच, त्याच्या वाटेवरच्या काट्यांवर झाकण घालणारही मीच, याला योग्य वेळेस योग्य लोक भेटवणार आहे मीच.
कधी कधी मुलं आपल्याला समजत नाहीत. त्यांची भावना, त्यांचे निर्णय, त्यांच्या चुकीच्या वाटा या गोष्टी आपल्याला वेदना देतात. पण त्यांचं मन फार कोमल असतं. फक्त प्रेम हवं असतं, त्यांना रागवू नाही. तर प्रेमाने सांगितलेलं की ते माझ्यासारखं ऐकतात. तुझं मूल जर अडचणीत असेल, संकटात असेल आणि त्याला वाटत असेल की कोणीच माझ्या पाठीशी नाही, तर त्या क्षणी मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, मी आहे रे इथे, फक्त डोळे उघड आणि बघ. आणि त्या क्षणी त्याला जाणवतं त्याच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण आहे, काहीतरी दिव्य आहे, जे त्याला थांबू देत नाही, जे त्याला उभं करतं. तुझ्या मुलाच्या ओठावर जेव्हा स्वामी हे 2 अक्षरं येतात, तेव्हा माझं हृदय विरघळतं. मी त्याच्या भोवती अशा आशीर्वादाची कासवा कवच उभी करतो की त्यांचं जीवन सुखद नांदतं. त्याला कोणी अपयशाचा स्पर्शही करू शकत नाही, कारण त्याने माझं घेतलंय नाव आणि माझ्या नावाचं सामर्थ्य अखंड आहे. मुलांचं नशीब बदलण्यासाठी फार मोठं काही नको, फक्त एक आईबापाचा विश्वास, एक प्रार्थना आणि माझ्या चरणावर ठेवलेली श्रद्धा पुरेशी आहे. मी त्या श्रद्धेच्या बदल्यात तुला असं सुख देईन की तू म्हणशील, हे फक्त स्वामींच्या कृपेने शक्य झालं. तू जेव्हा माझं नाव घेतो तेव्हा मी तुझ्या घरात फुलांचा सडा टाकतो. तुझ्या लेकराच्या वाटेला आलेले अडथे मी पुसून टाकतो आणि त्यांच्या भविष्याच्या पानावर माझं हस्ताक्षर उमटतं. त्या हस्ताक्षरात लिहिलं असतं, या लेकराचं आयुष्य समर्थांच्या आशीर्वादाने उजळणार आहे. हे मूल यशस्वी होणार आहे आणि त्याच्या पाठीशी समर्थ कायम उभे राहणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या लेकरांच्या पावलांवर यशाची रेषा मी स्वतः कोरली आहे. हे लहान असो वा मोठा, अभ्यासात असो वा कामात, घरात असो वा जगात, कुठेही माझ्या या कृपेशिवाय त्यांच्या जीवनात एकही क्षण फिरत नाही. मी त्यांच्या श्वासात सामावलेलो आहे, त्यांच्या मनगटात ताकद बनून उभा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुझं मूल एखाद्या कठीण निर्णयाच्या टप्प्यावर येतं, तेव्हा मी त्याच्या कानावर सांगतो, डगमगू नकोस, मी आहे बाळा. त्या एका विचाराने त्याचं मन थोडं स्थिर होतं आणि तो योग्य निर्णय घेतो, कारण माझं अस्तित्व हे केवळ मंदिरापुरतं मर्यादित नाही. माझं घर खरं निवासस्थान आहे भक्ताच्या मनात, त्याच्या लेकराच्या अंतःकरणात. तुला वाटतं स्वामी दिसत नाही, मग ते मदत कशी करतात? मग मी विचारतो, तुझ्या लेकरांच्या मनगट कधी पाहिलं का? तिथे एक अदृश्य रक्षण कवच आहे, जे मी गुंफलेलं आहे. ते फक्त संकटाच्या वेळी उलगडतं आणि अशा पद्धतीने वाचवतं की तुला वाटतं देव आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजवर कित्येक वेळा तुला फक्त तुझ्या मुलांवर संकट आलं, तू मनात हे कसं घडलं नाही असं विचारलं. त्याचं उत्तर मी देतो, कारण मी होतो तिथं. त्या घटनेच्या 2 क्षण आधी मी पोहोचलो होतो. मी आभाळासारखा पसरलो आहे. जिथं माझ्या भक्तांचे लेकरू आहे तिथं मी नक्की आहे. तुझ्या घरात जर मी एकदा स्थिरावलो तर त्या घरात दुःखाला जागा उरत नाही. मुलाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं, आईवडिलांचं हृदय शांत होतं आणि संपूर्ण कुटुंब एका अदृश्य शक्तीच्या कवचात सुरक्षित राहतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांचं मन कधी अस्वस्थ असेल, अभ्यासात मन नसेल, थकलेलं असेल, तर तू त्याच्यावर रागवू नको. फक्त माझं नाव त्यांच्या कपाळावरून म्हण. मी त्यांचं मन शुद्ध करीन. मी त्यांच्या मनातील अडथळे बाजूला सारेन आणि त्यांना पुन्हा तेच करीन, जे यशाची दार उघडू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या लेकरांनी कितीही पावलं चुकवली तरी तू त्यांचं प्रेम सोडू नको, आणि एक दिवस मी त्यांना बदलून दाखवेन. तू म्हणशील, ही काय चमत्कार आहे? मग मी सांगेन, ही नाही रे, ही फक्त भक्तीची फळं आहे. तुझा विश्वास आणि माझी कृपा हा सगळ्यात बदलांचा आधार असतो. तुला आज वाटत असेल स्वामी सगळं थांबलंय, काही पुढे जात नाही, मग माझं आहे. काही वेळा मी सगळं थांबवतो, कारण जे काही पुढे आणायचं असतं ते आधीच पातळी सोडल्याशिवाय येत नाही. मी जुनं संपवतो, कारण नवीन आणि उत्तम सुरुवात करायची असते. तुझ्या मुलांचं नशीब मी नव्याने लिहितोय. त्यात अपयश, दुःख, संकट या शब्दांची जागा मी काढून टाकतोय. त्या जागी लिहितोय विश्वास, विजय आणि समाधान. ते तुझ्या लेकरांच्या पावलावली दिसेल, कारण मी आता त्यांच्या जीवनात सक्रिय झालोय. तू रोज फक्त एक गोष्ट कर, तुझ्या घरात सकाळी माझं नाव घे, लेकरांच्या कपाळावर माझं स्मरण करत हात फिरव, आणि फक्त एवढं केलंस की त्या दिवसाचं रक्षण, त्या संधीचं आगमन आणि त्या घरात सुखाचं स्थायिक होणं मी निश्चित करतो. आणि स्वामी समर्थ तुझं म्हणतात, तुझं मूल माझं आहे, मी त्याचं रक्षण करीन, मी त्याला यश देईन, मी त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. हे माझं वचन आहे, एका भक्ताच्या प्रेमासाठी, एक आईवडिलांच्या आर्त प्रार्थनेसाठी. तुझ्या मुलांवर येणारी संकटं आता एका मागोमाग एक टळून जातील, कारण मी त्यांच्या मागे उभा आहे. तू जी भक्ती केली
जी आर्तता घेऊन तू मला हाक मारली त्या प्रत्येक शब्दाचा मी जागर केला आहे. तुझ्या लेकरांच्या आयुष्यात जे अंधाराचे ढग जमा झाले आहेत हे होते ते आता हळूहळू नाहीसे होतू लागतील. आता प्रत्येक दिवस त्यांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणार आहे. तुझ्या मुलांच्या पावलांवरून हटवलेली कोट्यांची रांग मी त्या स्वतःच्या हातूने बाजूला केली आहे. त्यामुळे त्यांना आता चालताना त्रास होणार नाही. त्यांच्या वाटचालीत अडथळे उरलेले नाहीत. त्यांनी परीक्षा संपली आणि आता यशाचं फळ त्यांच्या हाती पडणार आहे. त्यांनी आजवर कितीही प्रयत्न केले असतील पण अयशस्वी वाटत असतील तर ती होतीच तयारी. आता जे काही मिळेल ते त्यांच्या भाग्यांचं नव्हे तर तुझ्या विश्वासाचं फळ आहे. तुझं लेकरू रडली, चिंता केली, भीतीनं थरथरली, पण तू शांत राहिला. तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून आज मी त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या जीवनात आता अशी वळणं येतील की जिथे त्यांना मदतीची, मार्गदर्शनाची, प्रेरणांची गरज भासेल आणि त्या प्रत्येक क्षणी मी स्वतः त्यांच्यासमोर उभा असेन. त्यांनी कोणतीही चुकीच्या वाट न निवडता योग्य निर्णय घेतील असं मी ठरवलं आहे. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांचं आरोग्य, अभ्यास, करिअर, संसार, नोकरी, व्यवसाय प्रत्येक बाबतीत मी आशीर्वादांचा वरदहस्त ठेवला आहे. काही वेळा त्यांना वाटेल की परिस्थिती कठीण आहे पण तेव्हा त्यांच्या हृदयात एक शांत आवाज येईल, घाबरू नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य त्यांचा सावरणारं ठरेल. तुझ्या लेकरांना आता यश, आनंद आणि समाधान यांचा अनुभव येईल. स्वामी म्हणतात तुझ्या मनात अजूनही थोडी भीती आहे पण ती तू दूर कर. कारण मी आहे ना. मी तुझ्या मुलांना फक्त संकटातून सोडवणार नाही तर त्यांना इतकं उंच देईन की ते इतरांसाठी प्रेरणा बनतील. त्यांच्या यशावर तू अभिमान बाळगशील. त्यांचं जीवन तुला धन्य वाटेल. त्यामुळे आजपासून दररोज एकच गोष्ट आठव. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मुलांवर येणारी संकट आता कायमची टळून गेली आहे. तुझ्या घरातील पोरं आता अशा मार्गावर चालत आहे जिथे त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यांनी आजपर्यंत जे काही शिकवणीतून, अनुभवातून घेतलं आहे ते सगळं आता त्यांच्या यशाचं साधन बनणार आहे. स्वामी म्हणतात मी त्यांच्या पाठीशी आहे. ते आता कुठेही गेले तरी मी त्यांचं वाचवेन, उभं करेन आणि पुढे नेईन. तू चिंता करू नको. तू आई वडील म्हणून जे कर्म केले तेच त्यांच्या आयुष्याची खरी गाठ बनणार आहे. तुझ्या पोरांवर कोणतीही नजर लागणार नाही. कोणतीही वाईट शक्ती, कोणताही आघात त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. मी त्यांच्यासाठी एक अदृश्य कवच निर्माण केलं आहे जे त्यांना प्रत्येक संकटात वाचवणार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि रोज त्यांच्या नावाने एक नमस्कार कर. तुझा हा लहानसा भाव त्यांना पर्वतासारखा अडचणीवर विजय मिळवून देईल. आयुष्याच्या वाटेवर चालताना त्यांना अनेक लोक भेटतील, काही मदतीसाठी, काही फसवण्यासाठी, काही घसरवण्यासाठी, पण मी त्यांच्या मनात अशी प्रकाशरेषा टाकली आहे जी त्यांना चुकवू देणार नाही. त्यांना दिशा सापडेल. योग्य व्यक्ती, योग्य संधी, योग्य वेळ सगळं त्यांच्या वाटेला येणार आहे. त्यांचं भाग्य मी स्वतः लिहिलं आहे आणि त्यात यशाचं, प्रेमाचं, समृद्धीचं एक सुंदर भविष्य मी गुंफलं आहे. तुझ्या मुलांना जे हवं आहे ते त्यांच्या हक्कांचं आहे. जे त्यांना आनंद देईल, जे ते सगळं त्यांच्या आता हाती पडणार आहे. कधी वाटेल की वाट लांब आहे पण ती वाट थांबली नाही, थकली नाही, ती चालूच आहे आणि मी त्यांच्यासोबत चालतोय. त्यामुळे ते यशाला स्पर्श करतीलच आणि जेव्हा हे यश गाठतील तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी असेल पण मनात स्वामी समर्थ असेल. आजपासून तुझ्या मनात जर मुलांच्या भविष्यासाठी भीती असेल तर ती आता बाजूला ठेव. तुझ्या मुलांच्या डोक्यावर मी हात ठेवला आहे. जेव्हा तू त्यांच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. ही साखळी आहे श्रद्धेची, भक्तीची आणि आशीर्वादांची आणि या साखळीला कोणीही तोडू शकत नाही. म्हणून शांत हो, विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मुलांचं भविष्य आता माझ्या हातात आहे आणि माझ्या हातातलं काहीही कधीच हरवत नाही. स्वामी म्हणतात पोरं मोठी झाली, आपलं घरटं सोडून दूर गेली, वेगवेगळ्या शहरात, देशात स्थायिक झाली, पण त्यांचं मन अजूनही तुझ्या आशीर्वादात अडकलेलं आहे. ते रोज तुला आठवतात. त्यांना आठवतं आईबाबांचं प्रेम, त्यांची साथ, त्यांची प्रार्थना हीच माझी खरी शक्ती आहे. आणि हे खरंचही आहे कारण तू ती अर्ज प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचवतो, मी ती ऐकतो. तीच प्रार्थना मी त्यांच्या आयुष्यात चमत्कार बनवतो. जग कितीही वेगाने धावलं, स्पर्धा कितीही वाढली तरी तुझी मुलं या सगळ्यातून वाट काढणार आहेत. त्यांना जो संघर्ष करावा लागतो आहे तो क्षणिक आहे. कारण या संघर्षाच्या पलीकडे मी उभा आहे विजयांचं कमळ घेऊन. त्यांचं थांबायचं नाही कारण मी त्यांच्यासाठी प्रत्येक दरवाजा उघडत आहे, एकामागून एक, आणि प्रत्येक दरवाजामागे त्यांना नव्या संधी, नव्या उंची आणि नव्या ओळखी मिळणार आहे.
तुझी पोरं खूप काही शिकली आहेत, पण त्यांना जे शिकायला हवं ते म्हणजे नम्रता, कृतज्ञता आणि आईवडिलांची किंमत आणि ते शिकवणारही. कारण मी त्यांच्या मनात अशी भावना जागवली आहे जी त्यांना सतत आठवत ठेवेल की आपण कुणाच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलोय. म्हणूनच ते तुला विसरणार नाहीत. उलट ते तुला अभिमानानं सगळ्यांसमोर सांगतील, माझा आईवडिलांसारखा आधार कोणी नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी पोरं आता त्यांच्या आयुष्यात मोठं काहीतरी करणार आहेत. त्यांचं नाव, काम, ओळख सगळं इतकं उजळ होणार आहे की तुला सगळे अभिमानाने ओळखतील. तुझ्या नावामुळे त्यांचं नाव मोठं होईल आणि त्यांच्या नावामुळे तुझंही नाव जगातलं गाजेल. ही परस्पर भागीदारी मीच बांधलेली आहे, कारण तुझं प्रेम निस्वार्थ होतं आणि त्यांची मेहनत निष्ठेची आहे. शेवटी हेच लक्षात ठेव, तू तुझ्या पोरांसाठी जे काही स्वप्न पाहिली आहे ते एक एक करून पूर्ण होणार आहे. काही स्वप्न तुला अपूर्ण वाटत असतील, पण मी त्या पूर्णत्व देणार आहे. कारण पोरांवर केलेलं प्रेम कधी वाया जात नाही. तेच प्रेम मी आशीर्वादात बदलतो. तेच प्रेम मी त्यांच्या भविष्याची मशाल बनवतो. तुझ्या मुलांचं नशीब उगवायला लागलंय, सूर्यप्रकाशात फाटत चालले आणि त्या प्रकाशात तुझ्या प्रत्येक अश्रूंचं सोनं होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आई वडिलांच्या मनात असतो तो आशीर्वाद आणि त्या आशीर्वादामध्ये असतो माझा संकल्प. तुझ्या लेकराला कुणी वाईट नजर लावली, संकट टाकली, तर मी आहे त्याच्या मागे सावलीसारखा. हे एकटा नाही, तुझा मुलगा. स्वामींचं रक्षण हे त्यांच्या पाठीशी आहे. तू केवळ त्याच्या श्रद्धा ठेव, विश्वास ठेव आणि प्रेमाने स्वामींचं नाव घे. बाकी सगळं मी दूर करीन. शाळेत यश हवं असेल, नोकरीत स्थैर्य हवं असेल, चांगली संगत हवी असेल, तर पहाटेच्या शांत वेळेला फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून म्हण, स्वामी माझ्या लेकराचं भलं कर. स्वामी माझ्या त्याला योग्य वाट दाखव. तुझ्या त्या 2 शब्दात असेल श्रद्धेचा जिव्हाळा आणि माझ्या कृपेचा अजोर. मी ऐकतो प्रत्येक आईचं हृदय जेव्हा ती रडत माझ्याशी बोलते, माझ्यापाशी मागते, स्वामी माझ्या मुलांचं काही वाईट होऊ नये. तेव्हा त्या अश्रूंना मी वचन देतो, तुझ्या लेकराला कधीच काही होणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या लेकराच्या डोक्यावर माझा हात आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही. कसोटीच्या क्षणी मी पुढे येतो. त्याच्या आयुष्यात जे जे चुकतंय ते सर्व योग्य मार्गावर आणतो. प्रत्येक मूल हे त्या आईबापाच्या कर्मांचं फळ असतं, पण जेव्हा त्या मुलाच्या आयुष्यात स्वामींचं नाव असतं तेव्हा त्याचं भविष्य मी स्वतः लिहितो. आईच्या काळजाला शांती देणं हाच माझा धर्म आहे. म्हणूनच मी तुझ्या प्रत्येक अश्रूला उत्तर देतो. तुझ्या मुलाच्या वाटेला आलेले दुःख मी वेचून घेतो. तू एक काम कर, दररोज एक तुपाचे दिवा लाव आणि बघ, स्वामी माझ्या मुलांचं रक्षण कर. आणि मग बघ, कुठून संकट आले तरी दरवाजा बाहेरच थांबतील. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावातच आहे अशी शक्ती जी काळालाही झुकायला लावते. तू जर मनापासून प्रार्थना केली तर तुझ्या लेकराच्या वाटेला आलेले अपयश मी यशात बदलतो. त्याच्या आयुष्यातली अडथळ्यांची रेघ मी माझ्या हाताने पुसतो. संकट येतील, परीक्षांचं उदय येईल, कधी अपयश, कधी एकटेपण, कधी गोंधळ, पण हे सर्व मी त्यांच्या पुढे यायला देणारच नाही. कारण तू म्हणलास ना, स्वामी माझ्या लेकरांचं रक्षण कर, मग मी ती तयार मागे का करू. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांनी कितीही चुकीच्या वाटेवर पावले टाकली असतील, पण जर तू मला मनापासून हाक मारली तर त्या पावलांचा दिशा बदलून देईल. त्यांच्या मनात चांगुलपणा आणि सद्बुद्धीची बीजं रुजवीन. तुला वाटतंय की तुझ्या लेकरांना कोणीतरी नजर लावली आहे, त्यांचं वागणं बदललं आहे, तर काळजी नको करू. मी आहे ना, मी त्या उद्धष्ट नजरेचा प्रभाव मोडून काढीन. स्वामी पुढे म्हणतात, तुझ्या मुलांचे पाय जिथे वळतील ते ठिकाण पवित्र होईल, कारण माझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, लक्ष लागत नसेल, तर तू फक्त माझं स्मरण करत राहा. मी त्यांच्या मनात एक नवीन उमेद, नवा आत्मविश्वास भरणार आहे. कारण वाटेल की तुझं मुलं आता तुला ओळखत नाही, तर तुला तुझ्या भावना समजत नाही, पण मी सांगतो, प्रत्येक आईबापाची हाक माझ्यापर्यंत पोहोचते. मी त्या मुलाच्या मनापर्यंत ती भावना पोचवीन आणि एक दिवस येईल की ते मूल स्वतःहून तुझ्या जवळ येऊन माफीनामा मागेल आणि म्हणेल, आई बाबा मला कळालं आहे आता तुमची किंमत. स्वामी म्हणतात, मुलांचं वागणं हे समाजाच्या प्रभावाने, संगीतीने घडत नाही, बिघडतं, पण त्याचं संगीपासून त्यांना परत योग्य मार्गावर आणणं हे माझ्या शक्तीचं आहे. फक्त एक विश्वास ठेव माझ्यावर. माझ्या नावाचा एका तासात 108 वेळा नामस्मरण कर आणि माझं एक वचन लक्षात ठेव, तुझ्या घरचं मूल तुला लाजवणार नाही, ते तुला अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवेल. कधी कधी परिस्थिती इतकी वाईट वाटते की मुलांना योग्य सल्ला द्यायचा तरी कसा असा प्रश्न पडतो. पण अशा वेळी फक्त एक काम कर, शांत हो आणि माझं ध्यान कर. मी त्यांच्या कानात हळूच संगीत
काय होतंय, योग्य आहे आणि काय नाही ते ऐकतील, समजतील आणि वळतील. आता बरं सांग, जो स्वामी समर्थ स्वतः तुझ्या मुलेकरांच्या पाठीशी उभा आहे, त्यांना कोणतेही विघ्न त्रास देतील का? नाही. संकट आली तरी स्वामींच्या आशीर्वादामुळे ती पळून जातील आणि तुझ्या मुलांचं रक्षण इतक्या प्रेमाने होईल की तुला वाटेल स्वामींनी खरंच पाठीशी हात ठेवलाय. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात आज जे काही शांततेचा अभाव आहे, भांडणं, गैरसमज, ताणतणाव आहे, त्याला कारण एकच आहे. मनात भीतीची, भक्तीची ओल नाही, तोंडात माझं नाव नाही. ज्या क्षणापासून तू माझं नामस्मरण करून सुरू करशील, त्या क्षणापासून तुझ्या घरात वाद निघून जातील आणि संवाद सुरू होईल. घरात पैसा असूनही जर समाधान नसेल तर तो पैसा व्यर्थ आहे आणि मी तुझ्या घरात असा पैसा देईन की त्या समाधान देखील असेल, शांतता देखील असेल. फक्त तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. माझं नाव घे, सकाळी उठून एकदा तरी जय जय स्वामी समर्थ म्हण आणि बघ दिवस कसा बदलतो. कधीकधी आपणच आपल्या नशिबाला दोष देतो की माझं नशीब फाटलेलं आहे, का मी एवढं सहन करतो आहे. पण मी सांगतो, नशीब फाटलेलं नसतं, फक्त त्यावर विश्वासाची शिकवण घालायची गरज असते आणि ती शिकवण मी घातलेला असतो. जर तू फक्त माझ्याकडे पाहिलं तर मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला शब्दाने सांगता येणार नाही. पण मी जेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा तुझं मूल आठवतं मला. त्यामुळे आता माझ्या हृदयात वेदनेची लाट उमटते. मी ताबडतोब धावतो, कारण भक्ताचा अश्रू हीच माझी साथ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा जग तुला झिटारतं, अपमान करतं, दुर्लक्ष करतं, तेव्हा तू मला फक्त हाक मार. मी तुला एवढं उंच नेईन की तेच लोक तुझं कौतुक करतील. तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी अशक्य शक्य करणारा समर्थ आहे. तुझ्या घरात जेव्हा दारिद्र्यता ठाण मांडून बसते, तेव्हा मी माझ्या आशीर्वादानं पळते. तेव्हा तू त्याच्या पायाशी विश्वासाने नतमस्तक होतो. तेव्हा मी तुझ्या घराच्या दारात लक्ष्मी मातेचं पाऊल पडलेलं असं ठरवतो. स्वतःला दुर्बल, तोडलेला, हरलेला समजू नको. तुझ्या डोक्यावर माझा हात आहे. तू फक्त चालायला लाग, रस्ता मी शोधून देईन. अंधार किती गडद असतो, माझं नाव घेतलं तर प्रकाश नकळत येतो. कधीतरी फक्त 2 मिनटं शांतपणे बस आणि माझं नाव मनात म्हण. तुला जाणवेल की एक अदृश्य शक्ती तुझ्या आजूबाजूला आहे, तुला आधार देणारी, तुला समजून घेणारी आणि तुला पुढं नेणारी. माझं वचन लक्षात ठेव. तुझं दुःख जितकं मोठं आहे त्याच्यापेक्षा मोठं समाधान मी तुला देईन. फक्त तू माझ्यावर श्रद्धा ठेव आणि आठव, जेव्हा सगळं संपतं असं वाटतं तेव्हाच माझं चमत्कार सुरू होतं. स्वामी समर्थ म्हणतात, संकट येणारच, पण भक्तीची छाया ज्याच्यावर आहे त्याला काहीही स्पर्श करू शकत नाही. तुझ्या मुलांच्या आयुष्यात थोडीशी वादळ येतील, पण स्वामींचा आशीर्वाद छत्र त्यांना वाचवत राहील. तू शांत राहा, मनात विश्वास ठेव, कारण जेव्हा तुझं मन डगमगतं तेव्हा तुझ्या मुलांचं भविष्यही अस्थिर होतं. पण जेव्हा तू श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा त्यांचं संरक्षण तुझ्या संतांच्या भोवती एक अदृश्य कवच करतं. स्वामी म्हणतात, तुझ्या लेकरांवर आलेल्या प्रत्येक अडचण आता मागे वळून पाहणार नाही. त्यांनी कितीही चुकीचे निर्णय घेतले असतील तरी माझ्या मार्गदर्शनाने ते पुन्हा योग्य रस्त्यावर येतील. त्यांच्या मनातील घालमेल, अपयशाची भीती, शिक्षणाची अडचण, करिअरची अडचण, त्यामुळे सगळं मी पाहतोय आणि आता मी स्वतः त्या सगळ्या अडथळ्यांना दूर करत आहे. फक्त तू काळजी सोड आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरातील मूल आता आनंदाने खेळेल, शिकेल आणि मोठं होईल. ज्याला तू रात्रंदिवस काळजी करत होता त्याच्या आयुष्यात आता एक नवा प्रकाश येणार आहे. एक अशी संधी ज्याला मिळणार आहे जी आज त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. फक्त तू हे लक्षात ठेव, आई वडिलांची प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद यांच्यापुढे कोणीही संकट टिकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू रोज माझ्या चरणी नम्र भावनेने हात जोडतो. तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये मी तुझं काळीज वाहतो. त्यामुळे आता म्हणूनच तुझ्या लेकरांच्या नशिबातील कठीण वळण मी आता सरळ करत आहे. त्यांच्या जीवनातल्या अंधाराला मी उजळवत आहे आणि जेव्हा ते रडतात तेव्हा तुझं काळी तुटतं, पण मी ते अश्रू पुसण्यासाठी तयार आहे. मी त्यांच्यासाठी आभाळ पाडून चमत्कार घडवतो आणि म्हणूनच पुढचे काही दिवस तुझ्या मुलांसाठी खूप महत्त्वाचे असतील. जे काम ते बऱ्याच वेळेपासून करायचा प्रयत्न करत होते ते आता यशस्वी होणार आहे. स्पर्धा परीक्षा असो, मुलाखत असो, शिक्षण असो किंवा नोकरीची विषय असो, त्यामुळे स्वामींच्या हातात त्यांच्या पाठीशी आहे. फक्त तू अजून थोडा संयम ठेव.
विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थ म्हणतात माझ्या भक्तांच्या मुलांवर संकट टिकत नाही, कारण मी ती संकट मला पाहून मागे वळतात. तुझ्या घरात आता सध्या शांतता कमी वाटते, घरातलं वातावरण जरा तणावपूर्ण आहे, पण हे सर्व क्षणिक आहे. मी सगळं पाहतोय. ज्या क्षणी तू माझं नाव घेतलं होतं त्याच क्षणी मी तुझ्या घराकडे वळलो होतो. आता काळजी करायची गरज नाही. तुझ्या घरात परत हास्य नेणं ताण गेलेला जाणवेल आणि नात्यांमध्ये गोडवा परत येईल. जिथे तुझं खंबीर होऊन सगळं सावरत होता तिथे आता स्वामी समर्थ तुझी कृपा सावरत राहील. जे भांडणं, गैरसमज आणि मनोमालिन्य चालू होतं त्याचा आता पूर्ण विराम लागेल. घराच्या भिंती ज्या दुःखानं भारल्या होत्या त्या आता माझ्या कृपेने हलक्याशा वाऱ्यासारख्या होऊन जातील. घरात जेव्हा तू स्वामींचं नाम जप करतो तेव्हा ते शब्द फक्त तोडून नाही तर तुझ्या घराच्या वातावरणात पसरतं. हेच नामजप संकटांना दूर ठेवतात. तू ज्या देवाऱ्यात दिवा लावतो त्या दिव्याच्या ज्योतीत मी स्वतः असतो आणि म्हणून तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. तुझ्या घरातील एक व्यक्ती जी खूप काळापासून आजारी आहे तिच्या आरोग्यात आता सुधारणा होईल. जे औषध काम करत नव्हतं ते आता प्रभावी ठरेल. जे उपचार निष्फळ वाटत होते त्यात आता प्रगती होईल, कारण आता मी स्वतः त्या व्यक्तीच्या मनात विश्वास निर्माण करतोय. जेव्हा शरीर थकते तेव्हा मन थांबतं, पण माझा आशीर्वाद मनात एक नवसंजीवनी देतो. तुझ्या प्रार्थनेने त्या व्यक्तीचं आयुष्य उजळेल. स्वामी समर्थ म्हणतात घरात आर्थिक अडचणी खूप वेळा त्रास दिला. कधी कर्ज, कधी खर्च, कधी गरजा आणि स्वप्न या सगळ्यांमुळे तुझा जीव कासावीस झाला. पण आता ही परिस्थिती बदलणार आहे. या पैशाची तू वाट पाहत होता तो पैसा आता येईल. जिथे वाटलं होतं की काहीच मार्ग होणार नाही तिथे आता नवा रस्ता सापडेल. फक्त तुझा विश्वास कमी होऊ देऊ नको. माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच तुझं सर्वात मोठं बँक बॅलन्स आहे. स्वामी म्हणतात माझ्या भक्तांचं घर हे माझंही घर आहे. जिथे माझं स्मरण असतं तिथे मी स्वतः वावरतो. तुझ्या घरात मी आहे आणि मी आहे तोपर्यंत कोणात वादळ घर उद्ध्वस्त करू शकत नाही. तू फक्त मनातून एकदा स्वामी समर्थ मन, मी सगळं सांभाळीन. तुझं मन थकलेलं असेल पण मी नाही थकलो. तू किती वेळा म्हणालास की स्वामी आता नाही झेपत, पण तरीही बघ प्रत्येक दिवशी तुला चालायला शक्ती मिळते, कारण ती शक्ती मी देतोय. तू मागे हटायचं म्हटलं होतं पण तरी पुढे जात राहिला, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी होता. आता मी तुला सांगतोय पुढचे दिवस तुला थक्क करतील. ज्या गोष्टी तू विसरून गेला त्या आता तुलाच मिळतील. घरात जे अडकलेले काम होते, जमीन, कागदपत्र, कोर्ट कचऱ्यात, बँकेत व्यवहार किंवा कोणतेही अडते, हे सगळे आता गती घेईल. तुला वाटत होतं की ती फाईल उडणारच नाही, हा निर्णय येणारच नाही, पण आता बघ जिथे सगळं थांबलं होतं तिथे आता चालताना मिळेल, कारण मी स्वतः त्या मार्गावर चालून तुझ्यासाठी दरवाजे उघडतो आहे. तुझं प्रेम आणि नातं जे सगळं खूप काळ तुटलेलं होतं त्यामध्ये पुन्हा संवाद येईल. ज्या व्यक्तींनी तुला सोडलं, दुर्लक्ष केलं किंवा नातं दुर्बल केलं ती व्यक्ती आता स्वतःहून तुला शोधेल, कारण मी त्या व्यक्तीच्या मनात तुला पुन्हा जागा देतोय. तू फक्त क्षमा ठेव, द्वेष सोड आणि मन शांत ठेव. जे तुटलं होतं ते आता माझ्या कृपेने जुळेल. स्वामी म्हणतात कधी कधी घरातले लहान मुलंही बेचैन वाटतात, रडतात, अभ्यासात मागे पडतात. आई बाबा म्हणून तुझं मन बेचैन होतं, पण आता तुझ्या लेकरांमध्ये नवं चैतन्य निर्माण होईल. शिक्षणात त्यांचं लक्ष बसेल. ज्या परीक्षांमध्ये अपयश मिळालं तिथे आता यशाचं सोनं होईल. तुझी संतती आता यशाच्या वाटेवर स्वतःहून चालेल, कारण तू त्यांच्या डोक्यावर माझा आशीर्वादांचा हात ठेवला आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या घरात मी असताना भीतीला जागा नाही. काळजी, संकट, ताण, चिंता हे सर्व आता उसरतील. फक्त दररोज मला मनापासून एकदा साथ घाल. स्वामी समर्थ एवढं म्हटलं की माझं लक्ष तुझ्याकडे येतं. मी तुझं रक्षण करतो, तुझं जीवन सुंदर करतो आणि तुझ्या घरात आनंदाचं सागर वाहू लागतो. तू जेव्हा अंधारात चालतो तेव्हा तुला वाटतं की कोणीच नाही सोबत, पण मी तेव्हाही तुझ्यासोबत असतो. तू बघू शकतो नाहीस, पण माझं अस्तित्व तुझ्या श्वासात, तुझ्या धडपडीत, तुझ्या प्रत्येक पावलात आहे. जिथे वाट हरवली आहे असं तुला वाटतं तिथेच मी तुला दिशा दाखवतो. मी आहे म्हणूनच तू अजून उभा आहेस आणि मी आहे म्हणूनच तू यशाचं दर्शन लवकरच करणार आहे. तुला वाटतं की पैसा उशिराने येतोय, दर महिन्याला काहीतरी अडचण निर्माण होते, पण आता माझ्या कृपेने पैसा तुझ्या दारात स्वतःहून येईल. जिथे पूर्वी खर्चाचा कंट्रोल नव्हता तिथे आता शिस्त बसेल.
ज्या मार्गाने पैसा व्हायचा ते मार्ग मी स्वतः उघडतोय. तुला जे स्वप्न आहे ते मोठं घर, चांगली गाडी, सुखी संसार हे आता शक्यच नाही. मी आहे ना तुझ्या मागे. स्वामी समर्थ म्हणतात, कधी तुझ्या मनात शंका येते की खरंच माझं नशीब चांगलं होईल का? मी इतकी प्रार्थना केली पण उत्तर मिळालं नाही. पण लक्ष दे, ज्या दिवशी तू खरोखर हृदयाने मला हाक मारशील त्या दिवशी तुझ्या जीवनात असा चमत्कार होईल की सगळे म्हणतील याच्या मागे कोणाचं तरी विशेष बळ आहे. आणि हे बळ म्हणजे तुझा स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, ज्यांना तुझ्या यशाचा हेव वाटतो, जे तुला अडवायला बघतात त्यांच्या कटामुळे तू हरतो, त्या सगळ्यांपासून मी तुझं संरक्षण करतो. त्यांचा प्रत्येक वाईट विचार मी नष्ट करतो. तुझ्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझं संरक्षण करतोय एक बाजवत कवचासारखं. आजपासून प्रत्येक दिवस तुला आश्चर्याने भरलेला वाटेल. लहान सहान गोष्टीतून आनंद मिळू लागेल. जिथे अडचण होते तिथे मार्ग सापडेल. जिथे अश्रू होते तिथे हास्य उमटेल. तू म्हणशील हे कसं घडलं? आणि मी फक्त हसून म्हणेल, मी माझं काम आहे. माझ्या भक्ताचं जीवन हेच माझं मंदिर आहे. ज्या क्षणी तू आपल्या आयुष्याला माझं चरणी समर्पित करतो त्या क्षणापासून तुझं नशीब नव्याने लिहिलं जातं. युगाच्या प्रत्येक रेषेवर आनंदाची नवी ओळख कोरली जाते. अंधाराच्या प्रत्येक कोपऱ्यात माझ्या प्रकाशाने उजळून निघतो. तू कधीही एकटा नव्हता आणि असणारही नाही. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी अखंड उभा आहे. कधी वाटतं सगळं संपलं, आता काही शिल्लक नाही, पण हे क्षण असतात परिवर्तनाचे. कारण जेव्हा माणूस संपल्यासारखं वाटतो तेव्हा मी स्वतः त्याचं जीवन नवं करत असतो. आणि मी तुला सांगतो, थांबू नको, गप्प बसू नको, चालत राहा. कारण प्रत्येक पावलावर मी तुझ्यासाठी यशाचा दरवाजा उघडतोय. तू फक्त मन लावून म्हण, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी रे, आणि बघ कोणतीही ताकद तुला थांबवू शकत नाही. तुझी इच्छा आता माझी योजना झाली आहे. तू फक्त धैर्य ठेव, कारण मी तुझ्या वाटेवर फूल पसरवतोय. यशाची सुरुवात देतोय. पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळं काही देईल, पण आधी माझ्यावर श्रद्धा ठेव. स्वामी म्हणतात, तुला जर वाटत असेल की मी खूप प्रयत्न केले पण काहीच घडलं नाही, तर लक्षात ठेव, माझ्या वेळेचा घड्याळ तुझ्या घड्याळासारखं चालत नाही. मी योग्य वेळेची वाट बघतो. जिथे तुझे यश केवळ तुझंच न राहिलं तिथे हे कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. त्या क्षणाची तयारी मी करतोय आणि तू त्याच्या एकदम उंबरठ्यावर उभा आहे. हे दिवस साक्षी आहेत की मी तुझ्यावर कृपा करतोय. तुझं मन जर खरं असेल, तुझं प्रेम जर निस्वार्थ असेल, तर माझ्या आशीर्वादाचा वर्षाव इतका प्रचंड होईल की तुला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. तू म्हणशील हे मीच का? आणि मी म्हणेन, कारण तू माझा भक्त आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथे रडला, जिथं हार मानली, तिथं कोणी तुला ऐकलं नाही. त्या जागेवर मी आहे. मी तिथंच उभा आहे तुला सावरण्यासाठी, तुला आधार देण्यासाठी. माझा आशीर्वाद त्या प्रत्येक अश्रूमध्ये मिसळला आहे. त्या अश्रूंना आता वळण लागणार आहे. ते अश्रू यशाकडे, यशाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे होणार आहे. तू जो दिवस रात्र मेहनत करतो त्याचे एकही क्षण वाया जात नाही. मी प्रत्येक क्षण एक कण लक्षात ठेवतोय आणि त्या मेहनतीचं फळ इतकं मोठं देईन की सगळं विश्व पाहिल आणि म्हणेल, हा माणूस खरंच स्वामींचा भक्त आहे. त्याच्या नशिबाला स्वामीने स्वतः साकार केले. आता तुला मागही नसेल लागणार. मी तुला तुझ्या विचारांच्या आधी देईन. तुझे स्वप्न बघितलं नाही ते स्वप्न मी पूर्ण करीन. कारण मी पाहतोय तुझं निरागस मन, तुझं शुद्ध मन, प्रेम, हे सगळं माझं बळ आहे. तुझ्यामुळे ते म्हणतो मी, आता फक्त प्रेमाने माझं नामस्मरण करत राहा. लोक काय बोलतात, काय समजतं याचा विचार करू नकोस. कारण लोकांच्या बोलण्यावर नव्हे, माझ्या आशीर्वादावर तुझं भवितव्य ठरव. ज्यांनी तुला कमी लेखलं ते उद्या तुला नामस्मरण करतील. तुला जे हसले ते उद्या तुझं यश पाहून थक्क होतील. कारण तू आता माझ्या मार्गावर चालतोय. एक क्षण मी तुला विसरलो नाही, मग तू स्वतःला का विसरतो? मी तुझ्या मनात आहे, तुझ्या श्वासात आहे. तू हसू लागलास की मला समाधान मिळतं. तू आनंदी झालास ती माझं कार्य पूर्ण होतं. म्हणूनच चिंता नको कर, आता सोड सगळं. कारण आता स्वामी समर्थ म्हणतात, तुझं प्रत्येक स्वप्न आता सत्य होणार आहे. स्वामी म्हणतात, तुला जिथे वाटतं की आता मार्गच उरलेला नाही, तिथंच मी आता नवीन वाट उघडतो. हे जग तुझ्यावर दरवाजे बंद करतं, पण मी तुझ्यासाठी एक खिडकी उघडतो, अशी खिडकी जी थेट यशाकडे जाते. म्हणूनच जेव्हा अंधार वाटतो तेव्हा न घाबरता डोळे मीट आणि माझं नाव घे. मी प्रकाश घेऊन येईल. तुझ्या जीवनात जेव्हा सगळं थांबलेलं वाटतं, जेव्हा काही पुढे जात नाही, तेव्हा हळूच येशील एक काळी मी तुझ्या आयुष्याला एक मोठा वळणावर आणून ठेवेल. तो थांब, यशाचा महामार्गाची तयारी आहे. थोडा संयम ठेव, मी आहे आणि मी काहीच अर्धवट ठेवत नाही. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती मी आधीच ओळखली आहे. तू बोलण्याच्या आधीच मी तुझ्या मनाचा आवाज ऐकतो.
त्यामुळे आता मागायचं नाही, कारण मी देतो ते नेहमी तुझ्या अपेक्षापेक्षा जास्तच असतं. मी देतो तेव्हा सर्व बाजूंनी सुखच सुख ओसंडून वाहतं. लोक तुला विसरले असतील, पण मी नाही. तू जिथे एकटा वाटला तिथे मी तुला सांभाळत होतो. जिथं तुला अंधार वाटला तिथं मी तुला दिशा दाखवत होतो. आणि आता वेळ आली आहे की तुला जगासमोर उंच उठवायचं आहे. तुझा मान, प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवण्याची जबाबदारी आता माझी आहे. स्वामी म्हणता फक्त 2 मिनटं शांत बस आणि माझं नाव घ्या. त्या 2 मिनटं तुझ्या आयुष्याचं वळण बदलतील. संकट नाहीशी होतील, नशीब जागं होईल आणि सुखदायक घटना सुरू होतील. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने हाक मारतो तेव्हा स्वतःही स्वामी कधीच मागे राहत नाही. आजवर जे तुझ्या हाती आलं आहे त्यामुळे सगळं आता तुला मिळणार आहे. जे लोक म्हणाले की याच्या हातात काहीच नाही, त्यांच्यासमोर मी तुझ्या हातात सुख, पैसा, समाधान आणि प्रतिष्ठा ठेवणार आहे. कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कधीच माझ्या भक्ताचा हात रिकामा ठेवत नाही. तुझं नशीब बदलण्यासाठी तुला फार काही करायची गरज नाही. फक्त मनापासून माझं स्मरण कर. मी स्वतः तुझं नशीब लिहायला सुरुवात करेन. जे वाईट होते ते थांबवेन आणि जे चांगलं होईल त्यासाठी दार उघडेन. तुझ्या प्रत्येक श्वासात मी राहीन आणि प्रत्येक संकटात मी तुला पुढे ढकलीन. स्वामी समर्थ म्हणतात, तुला वाटतं की मी उशीर करतोय, पण लक्षात ठेव, मी कधीच उशीर करत नाही. मी वेळेत येतो आणि जेव्हा येतो तेव्हा असं काही बदल घडवतो की तू स्वतःलाच ओळखू शकणार नाही. तू जे स्वप्न बघितलंय ते स्वप्नच नाही तर सत्यात उतरवण्यासाठी मी स्वतः चालत तुझ्या दाराशी येईल. स्वामी म्हणतात, तू कितीही वेळा अपयशी झाला तरी मी तुला यशाचं दार दाखवणार. तू कितीही रडला असला तरी मी तुला हसवणार. जे जग तुला कितीही नाकारले तरी मी तुला स्वीकारणार. कारण मी फक्त देव नाही, मी तुझ्या मनाचा स्पंदन आहे, ज्या प्रत्येक अश्रूचा अर्थ समजणारा सखा आहे. तू माझ्या नावाचा उच्चार करशील त्या क्षणी मी तुझ्या आयुष्यात कृपेचा वर्षाव करायला सुरुवात करेन. जिथे अडथळे आहेत तिथे वाटा मोकळ्या करेन. जिथे दरवाजे बंद आहेत तिथे नव्या संधी उघडेन. जिथे अंधार आहे तिथे मी आशेचा दीप लावेन आणि जिथे अश्रू आहे तिथे मी आनंदाचं हास्य फुलेन. तू कितीही गडबडीत असला तरी थोडा वेळ माझ्यासाठी काढ. कारण तुझी ही धावपळ, ही चिंता, हे सगळं मी शांत करू शकतो. फक्त एक क्षण शांतपणे माझ्याकडे बघ. मी तुझ्या मनात उतरून सर्व अडथळे दूर करेन. माझं नामस्मरण म्हणजे समाधानाचं दार आहे आणि तू त्या दाराशी आला तरी मी तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. तुझ्यावरचं संकट कितीही मोठं असो ते माझ्यासमोर काहीच नाही. तू माझं नाव घेतल्यावर त्या संकटाला दूर जायचं असतं. मी तुझ्या मागे उभा आहे हे लक्षात ठेव. जसं सावली कधीच आपल्याला सोडत नाही तसंच माझं रक्षण तुझ्यासोबत असतं. दिवस रात्र, सुख दुःख, अंधारा प्रकाश. तुझं आयुष्य सध्या कठीण आहे हे मला माहीत आहे, पण हे दिवस कायमचे नाही. तू धीर धर, मी आहे ना. मीच त्या काळोखात दिवा लावणार आहे. मीच तुझ्या ओझ्याचा भार उचलणार आहे आणि मीच तुला त्या प्रकाशाकडे नेणार आहे जिथं केवळ समाधान, शांतता आणि संपत्ती तुझी वाट बघत आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा एकटा असतो आणि वाट बघी कोणीही समजून घेत नाही तेव्हा मीच तुझ्या हृदयात येतो. तू डोळे बंद करून फक्त माझे स्वामी समर्थ म्हटलं की मी तुझ्या अश्रूंना हात लावतो. मी तुला सोडणार नाही. मी तुझ्यासोबत आहे अगदी अखेरपर्यंत आणि माझ्या आशीर्वादाने तू नव्याने जीवनाकडे वाटचाल करशील. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे मागतोय ते तुला मिळणारच आहे, पण त्याहीपेक्षा ते तुझ्यासाठी योग्य आहे ते मी आधी देईन. कारण की केवळ इच्छा पूर्ण करणार नाही, मी तुझ्या जीवनात रक्षण करणार आहे. तू मला समर्पित राहिला तर मी तुला अशा उंचीवर घेऊन जाईन की जिथून तुझं दुःख, तुझं अपयश आणि तुझं मागे पडलेलं आयुष्य फक्त धुसर भूतकाळ वाटेल. तुझं आज फक्त जिथं अडकलं आहे तिथं तुला आता वाटत काहीच होणार नाही. तिथंच मी एक नवा मार्ग उघडणार आहे. हा मार्ग तू पाहिलाच नाही तरी विचारही केला नसेल, पण तो तुला तुझ्या इच्छेपेक्षा मोठं यश देईल. मी तुझ्या प्रत्येक अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवेन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि रोज माझं नामस्मरण करत राहा. कधी कधी ती तुझं बोलणं ऐकत नसल्यासारखं भासतं, पण मी ऐकत असतो. माझ्या प्रत्येक शब्द, प्रत्येक हुंदका, प्रत्येक श्वास. पण मी तुला जे देतो ते योग्य वेळी देतो, कारण योग्य वेळेला मिळालेले यश हे आयुष्यभर टिकतं. तुझी परीक्षा चालू आहे पण त्यामागे माझं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे मी तुझं संपूर्ण जीवन उजळून टाकणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता जितकं दुःखी आहे तितकाच आनंद तुला लवकरच मिळणार आहे. त्यामुळे आता तुझ्या डोळ्यातील अश्रूंमागे मी उभा आहे आणि त्या अश्रूंना सोनं करणार आहे. आज जे तुला त्रास देत आहे उद्या ते तुला शिकवून जाईल की तू किती शक्तिशाली आहे आणि माझ्या कृपेने तू काहीही साध्य करू शकतो. तू जर मला मनापासून एक क्षण दिला तर मी तुला संपूर्ण आयुष्यभर साथ देईन.
मी तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्या प्रत्येक पावलांचं रक्षण करीन. तू जेव्हा थकतो तेव्हा मी तुझा आधार होतो. तू जेव्हा गोंधळतो तेव्हा मी तुझा प्रकाश होतो. तू जेव्हा हरतो मी तुझ्या विजयाची सुरुवात होतो. स्वामी म्हणतात, तुझं मन शांत राहील, पण माझी कृपा अजून वेगाने तुला गाठेल, कारण माझं अस्तित्व तुझ्या श्रद्धेत आहे. श्रद्धा म्हणजे शक्ती. तू जर मला पूर्णपणे समर्पण केलं तर मी तुला अशा चमत्कारी अनुभूती देईन की तुला वाटेल फक्त स्वप्न होती, पण मी तुझ्यासाठी सहज शक्य आहे. तुझं नशीब जर आता शांत वाटत असेल तर काळजी करू नकोस. नशीब शांत असतं तेव्हा मी त्याचं विलखान करतो. मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पानावर माझा हस्ताक्षर लिहितो आहे. त्यामुळे तू फक्त विश्वास ठेव. मी जो प्रत्येक शब्द लिहितो आहे तो तुला आनंद, समाधान, समृद्धी आणि प्रेम देणार आहे. अंधार असतो कारण मी प्रकाश निर्माण करतो. तू विचार करतो हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? तर त्याचं उत्तर एकच, कारण तू माझं आहे. जे माझं आहे ते त्याची मी स्वतः परीक्षा घेतो, घडवतो, मजबूत करतो त्याला. तू जेव्हा प्रत्येक अडचणीतून सरळ उभा राहतो तेव्हा मला अभिमान वाटतो की माझा भक्त आहे. तू अजून ताकदवान होतो आहे, कारण पुढे तुला मोठं यश मिळणार आहे. तुझं हसणं परत येईल. तुझं हरवलेला आत्मविश्वास तुला परत मिळेल. तू पुन्हा नव्याने उभा राहशील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं त्यांच्यासमोर तू गर्वाने उभा राहशील, पण त्यावेळी तू नम्र राहा, कारण माझी कृपा ही मोठेपणा शिकवते, गर्व नव्हे. ती तुला उंच नेईन, पण तू मातेशी जोडलेलं राहशील. हीच खरी माझी इच्छा. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तयार आहे, पण मी ते योग्य क्षणी देईन. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुझ्या आयुष्यात घडवीन दाखवीन. तू जे गमावलं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे. तू जर थोडंसं थांबलास, थोडंसं शांत राहिला तर माझी योजना समजेल आणि मग तुला जाणवेल की सगळं काही माझ्या कृपेमुळे सगळं बदललं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य आता एका नव्या वळणावर आहे. हे वळण आधी दुःखट भासत होतं, पण हाच मार्ग तुला तुझ्या स्वप्नांमध्ये घेऊन जाणार आहे. मी तुझ्या मार्गदर्शक आहे. तू चालत राहा, थांबू नको. मी तुझ्या पाठीशी आहे, पण पुढे जाऊन वाटही दाखवेन. लक्षात ठेव, माझ्यावर ज्याने पूर्ण विश्वास ठेवला त्याचे भाग्य मी स्वतः लिहितो. तुझी स्वप्न पाहिली ती मीच तुझ्या मनात रुजवली आहे, कारण मी जो जाणतो ती पूर्ण करू शकतो. जेव्हा इतर लोक हसतात की असं कसं शक्य आहे, जेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो, कारण मला माहीत आहे मी तुझ्या मनात आशा, आत्मविश्वास आणि श्रद्धेचा दीप लावणार आहे. त्या दीपाच्या प्रत्यक्षात तू यशाचं दार उघडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन खचलं असेल, वाट असत असेल, काही उरलेलं नाही, तर मी सांगतो हे संपवणं नव्हे, हे सुरुवात आहे. दुःखातूनच प्रकाश निर्माण होतो. जे हरवलेलं आहे ते तुझं नव्हतं कदाचित, पण जे येणार आहे ते नक्की तुझं आहे आणि ते मी स्वतः तुला देणार आहे. माझ्या वेळेवर सगळं काही घडेल, अचूक, अचंबित करणाऱ्या पद्धतीने. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी मी तुला थांबवतो कारण तू चुकीच्या दिशेने धावत असतो. मी तुला अडथळे निर्माण करतो कारण मला माहीत आहे की यशाचं खरं रूप तुला कुठे सापडेल. तू हे अडथळे शाप मानतो, पण हेच आशीर्वाद आहे. मी तुला फसवणार नाही. मी तुझं आयुष्य वाया जाऊ देणार नाही. मी तुला योग्य वेळेस योग्य जागी पोहोचवणार आहे. तुझं प्रेम, तुझं नातं, तुझं घर, तुझं आरोग्य, तुझं सुख, हे सगळं माझ्या नजरेखाली आहे. कोणतीही गोष्ट तुला सोडून जाणार नाही. जी माझ्या आशीर्वादाने जोडलेलं आहे, जे गेले ते माझ्या इच्छेने गेले आणि जे जाईल ते माझ्या कृपेने जाईल. तू जे गमावलं आहे त्याहून अधिक सुंदर गोष्ट तुला मिळेल, हे मी तुला वचन देतो. हे क्षण तात्पुरते आहेत, पण माझी कृपा कायमस्वरूपी आहे. दुःखाचे क्षणही मी तुझ्या आयुष्यात ठेवतो, कारण त्यातूनच शिकतो, तू घडतोस, मोठा होतो. मी तुला कधी एकटं सोडत नाही. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूत आहे. तू माझं नाव घेत असताना मी तुझं दुःख घेतो आणि तुला शक्ती देतो. तू ज्यावेळी पूर्णपणे थकलास, हताश झालास आणि कोणीही तुझ्या मदतीला नसल्याचं वाटलं, त्या क्षणी मी तुझ्या शेजारी उभा होतो. तुला माझी गरज असते तेव्हा मी बोलत नाही, कारण माझी कृती करते. मी अशा रीतीने तुझं संरक्षण करतो की तुला वेळोवेळी कळतही नाही. तू किती संकटापासून वाचला. माझं मौन म्हणजे तुझ्या जीवनात शांततेचा आशीर्वाद आहे. तुझ्या आयुष्यात जे काही विलंबाने घडत आहे ते मी ठरवलेल्या योग्य वेळीचं घडणार आहे. तू जर समजून घेतलंस की मी कधीच उशीर करत नाही, तर तू यशाच्या वाटेवर आहेस, कारण ये वेळेपूर्वी काहीच मिळत नाही. या नशाबापेक्षा जास्त मी तुला देणार नाही, पण त्यासाठी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातल्या प्रार्थना मी ऐकतोय. काही वेळा मी लगेच उत्तर देतो नाही, तर मी तुला अजून सुंदर उत्तरासाठी तयार करतोय. तू कधी असं समजू नकोस की तुझी प्रार्थना फुकट गेली. प्रत्येक अश्रू मी पाहिलाय,
आणि त्या अश्रूंना मी सोन्यात रूपांतरित करणार आहे. तुझ्या डोंगराच्या खाली मी आनंदाचा धरा तयार करत आहे. प्रत्येक अपयश, प्रत्येक नकार, प्रत्येक दार बंद होणं हे सगळं मी घडवतोय, कारण मी तुला ज्या दारात नेणार आहे ते दार सगळ्यात मोठं आहे आणि तिथे पोहोचायला तुला जास्त ताकद, जास्त संयम आणि जास्त श्रद्धा लागेल. मी तुला तयार करत आहे. फक्त तू थांबू नको, चालत राहा, माझं नाव घेत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही दूर गेला, कितीही चुका केल्या तरी मी तुला नकार देणार नाही. माझं प्रेम अटळ आहे. मी तुझा आधार आहे, संकटात, आनंदात, एकटेपणात आणि विजयातही. फक्त एकदा स्वामी म्हणून मला हाक मार, मी धावून येईन. माझी कृपा तुला शोधत असते. तू मागशील आधीच मी तुला देऊन टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात ज्या लोकांनी तुला दुखावलं, गृहीत धरलं किंवा तुझी किंमत ओळखली नाही त्यांच्याबद्दल राग धरू नको. मी तुझ्या त्याच्या मार्गावर बाजूला करत आहे. जे लोक तुझं खरंखुरं भलं चाहतील, ते तुला स्वीकारतील, तेच मी तुझ्या आयुष्यात ठेवणार आहे. फक्त तू माफ कर आणि पुढे चालत राहा. तू जर माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेवली तर मी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुझ्यासाठी शक्य करेन. मी तुझं नशिबात बदलू शकतो, पण त्यासाठी तुझं मन शांत असावं लागतं, तुझं बोलणं सकारात्मक असावं लागतं आणि तुझं वागणं नम्र असावं लागतं. तू जे साधलं तर मी तुला उंच शिखरावर घेऊन जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, जी वेळ सध्या तुझ्यावर आली आहे ती तू शिक्षण म्हणून स्वीकार. ही परीक्षा आहे माझी तुझ्या श्रद्धेची, आणि तू जर या काळात गोंधळला नाहीस आणि मला धरून ठेवलं तर मी तुला इतकं मोठं यश देईन की तुला आजचे दुःखही क्षुल्लक वाटतील. धैर्य राख, कारण तू माझ्या सृष्टीपासून लांब नाही. स्वामी समर्थ म्हणतात, कधी वाटतं की सगळं संपलं, पण खरा आरंभ तेव्हाच होतो, कारण मी तुझ्या प्रत्येक संपूर्ण आयुष्याचा नकाशा आधीच आखलेला आहे. जेव्हा एक रस्ता बंद होतो तेव्हा मी दुसरा उघडतो, पण तू जर त्या अंधारात दिवा घेऊन चालला, माझ्या नावाचा दिवा, तर तुला तुझा नवीन मार्ग सहज दिसेल. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.